हाय व्होल्टेज ठरत असलेल्या माड्यातल्या निवडणुकीमध्ये जे आहे ते सावंत परिवारानं दणदणीत विजय मिळवला आहे। आपल्यासमोर प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर आहेत। ज्या पद्धतीनं भाजपाची उमेदवारी सर मुलाला मिळवण्यात यशस्वी ठरलात, काय एकंदरीत विश्वास आहे माड्यामध्ये मोठं यश भाजपाला मिळतंय? भाजपानं अत्यंत विश्वास टाकून आमच्या मुलाला जी उमेदवारी दिली त्या विश्वासाचं आम्ही चांगल्या पद्धतीनं त्यांना माप दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, माढा तालुक्यातील जनता ही आमच्याबरोबर आहे हे यावरून सिद्ध झाले। आमचं राजकारण काय तानाजी सावंतच्या ह्याच्यावरती अवलंबून नाही, आमच्यावरती त्याचं राजकारण अवलंबून होतं आणि त्याला वाटत होतं की मी आहे म्हणून यांचं राजकारण चालतंय। त्याला आज उत्तर दणदणीत मिळाले आणि याच बाबतीत तसं आमचं ते पलीकडे परांड्यामध्ये धनंजय सावंत त्याला पाडण्याचा त्यानं आटोकाट प्रयत्न केला, पण तोही 2200 मतांनी निवडून आला। म्हणजे त्याच्या जीवावरती आमचं राजकारण नाही, तानाजी सावंतचं राजकारण, जो माजी मंत्री आहे त्याचं राजकारण आमच्या जीवावरती आहे, त्याच्या नाही आणि त्याच्या कुठल्याही आमचं राजकारण हे लोकांच्या पाठिंब्यावर चालतं, पैशावर नाही। त्याला वाटतं पैशानं सगळं चालतंय, पैशानं काहीही विकत घेता येत नाही, माणसं तर मिळत नाहीत, त्याला माणसं कमवावी लागतात। 1 कोटी 2 कोटीची ती क्लिप देखील समोर आली होती। ते ऐकल्यावरच मी सांगतो, पैसे काय माणसं पैशाने विकत मिळत नाहीत, ती माणसं मिळवावी लागतात आणि ती टिकवावी लागतात। त्या पद्धतीनं आम्ही काम केलं आणि आमची जनता आमच्या ह्या सावंत परिवाराबरोबर आहे हे ह्यातून सिद्ध झालं। विजयाचं श्रेय कोणाला द्याल सर? विजयाचं सर्व श्रेय माझी सर्व जनता आहे, जी सावंत कुटुंबावर प्रेम करते, त्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांच्या जे कार्यकर्ते अहोरात्र काम केले त्या सगळ्यांना हे माझं श्रेय जाते। कुठं तर जयवंत बांगल्याला गुलालाची मोठी आस होती, तालुका पंचायत सदस्य पदानंतर घरात मोठं पद आलं नव्हतं, काय भावना आहेत आज एकंदरीत? खूप आनंद आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा विश्वास जो दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही पुढची वाटचाल करू। पृथ्वीराज यांच्यासाठी कुठलं सभापतीपद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वगैरे संधी आली तर ते पक्ष नेतृत्व ठरवेल। हे होते शिवाजीराव सावंत सर। ज्या पद्धतीनं पाहिलं असेल तर विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केला होता आणि त्याच आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलं आणि स्वबळावर निवडून आल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। आणि दुसरीकडं शिवाजीराव सावंत यांच्याच पाठबळावर माजी मंत्री तानाजी सावंत यांचं राजकारण चालवत होतं हे अधोरेखित झाल्याचं स्पष्ट मत जे आहे ते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी टीव्ही नाईनशी बोलताना व्यक्त केलं आहे। टीव्ही नाईन मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।